काल कल्याण पूर्वमध्ये कोळसवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सदरची घटना आहे. काल संध्याकाळी एक अल्पवयीन मुलगी ज्यामध्ये मिसिंग झालेली होती. त्या पद्धतीने पोलीस स्टेशनला किडनॅपिंगचा गुन्हा काल रात्री दाखल झाला होता. त्या सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आज सकाळी ठाणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये पडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बाबुवा या ठिकाणी त्या लहान मुलीचा मृतदेह मिळून आलेला आहे आणि त्या अनुषंगाने कोळसवाडी पोलीस स्टेशन तो किडनॅपिंगचा गुन्हा दाखल होता. त्याच्यामध्ये सुद्धा मुलगा असाचे निष्पन्न झाले असल्याने सदरच्या मुलीच्या पोस्टमॉर्टम करण्याकरता सध्या बॉडी ही जे रुग्णालय या ठिकाणी पाठवण्यात आलेली आहे ठाणे ग्रामीण पोलिसांकडून. आणि सदरच्या गुन्ह्यामध्ये ठाणे ग्रामीण पोलिसांना आमचे रिपोर्ट प्राप्त झाले असल्याने सदरच्या गुन्ह्यामध्ये आम्ही वाढीव कलम 302 त्यामध्ये लावत आहोत आणि त्या पद्धतीने सदर गुन्ह्याचा सीसीटीव्ही फुटेज आणि इतर गोष्टी सगळा अभ्यास केला असता त्यामध्ये आतापर्यंत 2 आरोपी ज्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत. त्यापैकी एका आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे. दुसऱ्या आरोपीकरता आमची टीम मागावरती आहे. लवकरच आम्ही त्या आरोपीला आम्ही अटक करत आहोत आणि सदरच्या दृष्टिकोनातून जे काही तपास आहे आमच्या पूर्ण 6 पथक या पूर्ण तपासाकरता त्याच्या पाठीमागे आहे आणि जो एक आरोपी आहे तो आम्ही आता लवकर अटक करत आहोत.